नमस्कार मित्रांनो, पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता मिळणार आहे 1,00,000 रुपये. ते पण LG स्कॉलरशिप प्रोग्राम ह्या योजनेमधून. तर मित्रांनो, ह्या योजनेमध्ये फायदा कोणाला आणि कसा मिळणार आहे? पात्रता निकष, शैक्षणिक पात्रता काय आहे? अर्ज कसे करावा? याची सविस्तरित माहिती तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि जर तुमच्या घरात कोणी पदवीचे शिक्षण घेत असाल किंवा तुम्ही तुमच्या नातेवाईकामध्ये कोणी घेत असाल तर त्यांना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून वाचचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. अशीच महत्त्वाची दररोज सरकारी योजनेचे अपडेट आपल्या चॅनलवरती भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. LG स्कॉलरशिप प्रोग्राम 2024 अंतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना वार्षिक स्वरूपात शिक्षणासाठी आर्थिक मदत LGद्वारे केली जाणारे आहेत. तब्बल 1,00,000 रुपयेपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. जे अर्जदार विद्यार्थी पदवीधर आहेत त्यांना शिष्यवृत्ती योजनेचा फायदा घेता येणार आहे. पण जर तुम्ही अजून तुमची पदवी शिक्षण पूर्ण केली नसेल तरी देखील तुम्हाला दुसऱ्या मार्गाने ह्या LG स्कॉलरशिप प्रोग्रामचा फायदा घेऊ शकता. नव्हे तर तुम्हाला LGद्वारे वर्षाला 1,00,000 रुपये देखील मिळतील. तर योजनेचं एलिजिबिलिटी, बेनिफिट्सचं ॲप्लिकेशन फॉर्म हे पाहू चला. मित्रांनो, LG स्कॉलरशिप प्रोग्राम 2024ची एलिजिबिलिटी पाहूया योजनेचं. LG स्कॉलरशिप प्रोग्राम 2024साठी LGद्वारे काही पात्रता निकष जारी केले आहेत. त्यानुसार जे विद्यार्थी पात्र असतील केवळ त्यांना ह्या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करता येणार आहे. तर अर्जदार विद्यार्थी हा कायम पदवीधर असावा. विद्यार्थी चालू वर्षात पदवीचे शिक्षण घेत असावा. जर विद्यार्थी पदवीच्या पहिल्या वर्षात असेल तर त्याला मागील वर्षी 12वी बोर्ड परीक्षेत किमान 60% गुण मिळालेले असावेत. जर उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या पदवी वर्षात शिकत असतील तर त्याला मागील पदवी वर्षात किमान 60% मिळालेले असणे अनिवार्य आहे. सोबत अर्ज करणारा विद्यार्थी हा नेहमी शिकाऊ आणि हुशार गुणवंत असावा. फक्त बॉडी फॉर स्टडी आणि LG इलेक्ट्रॉनिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचा मुलांना ही योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असावे. जर जास्त अर्ज करणारा आला तर केवळ गुणवंत आणि मुलींना प्राधान्य दिले जाणार आहे. ह्या शिष्यवृत्तीसाठी केवळ ठराविक कॉलेजमधील विद्यार्थी पात्र असणार आहेत. कॉलेजची पहिली लिस्ट प्रसिद्ध झाली आहे. दुसरी लिस्ट अद्याप आलेली नाही. हे झालं मित्रांनो ह्या योजनेचं एलिजिबिलिटी. आता LG स्कॉलरशिप प्रोग्राम 2024ची बेनिफिट्स पाहूया. अर्ज सादर केलेल्या आणि पात्र अशा विद्यार्थ्यांना त्याची शैक्षणिक खर्चासाठी एका वर्षाला 1,00,000 रुपये दिले जाणार आहेत. पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती रकमेचा वापर केवळ अकॅडमिक रिलेटेड एक्सपेन्ससाठी करू शकणार आहेत. LG स्कॉलरशिप प्रोग्राम 2024ची ॲप्लिकेशन फॉर्म प्रोसेस. तर अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. ऑनलाईन अर्ज करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2024 आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल. सुरुवातीला तुम्हाला त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर दिलेलं तिथून ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक केला तर तुम्हाला अप्लाय ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे. एक नोंदणी करून झाली की मग तुमच्यासमोर शिष्यवृत्तीचा फॉर्म येईल. तुम्हाला त्या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक योग्य प्रकारे भरून द्यायची आहे. माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म तपासून पाहायचा आहे आणि त्यानंतर अर्ज सबमिट करून टाकायचा आहे. थोडक्यात तुम्ही वरीलप्रमाणे LG स्कॉलरशिप प्रोग्राम 2024साठी तुम्ही अर्ज सादर करू शकता. जर तुम्ही शैक्षणिक इतर बाबीमध्ये पात्र व्हाल तर तुम्हाला ह्या शिष्यवृत्तीसाठी निवडले जाईल. मित्रांनो, अशा प्रकारे LG स्कॉलरशिप प्रोग्राम हे योजनेसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जाऊन जर तुम्ही पदवी शिक्षण घेत असाल किंवा शेवट वर्षामध्ये तुमचं पदवी शिक्षण चालू असेल तर ह्यासाठी अर्ज करू शकता आणि तुम्ही फायदे मिळवून घेऊ शकता. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. इथंच थांबतो. नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया. जय हिंद महाराष्ट्र. धन्यवाद.